Today we learn about the flood. Flood is a natural disaster. A frequently occurring natural disaster in all parts of the world is flood. पूर हा पृथ्वीवरील खूप भागांमध्ये होणारा नॅचरल डिझास्टर आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. Due to the excessive rainfall in a same place cause a river overflow its banks is a flood. एकाच ठिकाणी होणारी अतिवृष्टी एकाच ठिकाणी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नद्यांमध्ये पाणी खूप जमा होतं आणि ते काठांच्या बाहेर पडायला सुरुवात होते, त्यालाच आपण पूर असे म्हणतो. The water drainage system in big cities falls short whenever heavy rainfall takes place on the cities. In that case, resulting the gutters and drainage system chokes, and due to this reason, water overflows to the roads, surroundings, nearby houses and buildings. जर मोठ्या शहरांमध्ये रेनफॉल हेवी रेनफॉल जर झाला तर तिथली जी ड्रेनेज सिस्टीम आहे ती पुरेशी पडत नाही आणि त्यामुळे गटारी आणि ड्रेनेज सिस्टीम चॉक होतात आणि पाणी रस्त्यांवरती आजूबाजूला सभोवताली पाणी पसरतं, पाणी घरांमध्ये बिल्डिंग्समध्ये पाणी शिरतं आणि त्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. Now we learn about the effects of flood. First, huge loss of life and property. Huge loss of life and property is effect of flood. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी होते. Next, soil erosion. Flood is also responsible for soil erosion. पुरामुळे जमिनीचे धूप होते, जमिनीचा जो मातीचा वरचा थर आहे तो पुरामध्ये वाहून जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा जमिनीची धूप होत असते. फ्लड इज रिस्पॉन्सिबल फॉर सॉइल इरोजन. नेक्स्ट, डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स अँड ट्रीज. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, पुरामुळे जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे पीक असतात ते वाहून जातात, झाड असतील झाड उन्मळून पडतात, झाड वाहून जातात, हे सुद्धा पुरामुळे होणारं नुकसान आहे. देन नेक्स्ट, आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड एपिडेमिसेस अफेक्टिंग द हेल्थ ऑफ पीपल. आफ्टर द फ्लड the many kinds of diseases are spread. पूर आल्यामुळे तर नुकसान होतच, पण पूर गेल्यानंतर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई पसरते, त्वचेचे आजार पसरतात आणि त्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते. These are all the kinds of effects of flood. Now we learn about the storm. It is also a natural disaster. Storm म्हणजे वादळ. The formation of high and low air pressure belts in atmosphere. Formation of high and low air pressure belts in atmosphere causes change in the weather, resulting strong winds is called as storm. वातावरणामध्ये हवेचे कमी दाबाचे आणि जास्त दाबाचे पट्टे तयार होतात, त्यामुळे वादळ तयार होत असतात. We know very well about storms. Now we learn about the effects of storm. वादळामुळे होणारे नुकसान कोणते असतात ते आपल्याला पाहिजे. Effects of storm. First, great damage in the
storms affected region. ज्या ठिकाणी वादळ येतात त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. घरं पडतात, झाड पडतात, डिस्ट्रक्टिव्ह ऑफ ट्रीज, डिस्ट्रक्शन ऑफ houses, buildings, tracks, railway tracks. These are all the effects of storm. Great damage in the storm affected region. Now next, tremendous losses of life and property. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी वादळांमुळे होत असते. Then destruction of electricity. It is also a effect of storm. वादळामुळे इलेक्ट्रिसिटी ही डिस्टर्ब होते, ब्रेक होते, झाड पडतात, इलेक्ट्रिसिटीचे पोल्स पडतात, हे सुद्धा इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म्स आहेत. देन डिस्ट्रक्शन ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन. ट्रान्सपोर्टेशन आणि कम्युनिकेशन हे सुद्धा डिस्ट्रक्ट होतं, ते खराब होतं आणि त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. These are all the effects of storms. Then we learn about the effect. Then we learn about next disaster, that is forest fire. Forest fire. We know very well about the fire. Now we learn about forest fire. It is also a kind of natural disaster. A fire occurring due to the natural activity in forest called as forest fire. अशी आग, जंगलात अशी आग लागते की जी आग निसर्गतः लागत असते. कारण झाडांची पानं सुकल्यानंतर झाड एकमेकांवर घासले गेले तरी आग लागू शकते. अनेक कारण असू शकतात. उष्णता सुद्धा एक कारण असू शकते. पण निसर्गतः जी जंगलामध्ये आग लागते त्याला आपण फॉरेस्ट फायर असं म्हणतो. ही मानवकृतीमुळे पण आग लागते, पण ही नॅचरली जंगलांमध्ये आग लागते आणि तिला आपण फॉरेस्ट फायर म्हणतो. तर बा इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर आपल्याला पाहायचं झालं तर बा फर्स्ट फॉरेस्ट फायर. अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल्ड फायर इन फॉरेस्ट. फॉरेस्ट फायर इज अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट. जंगलामध्ये लागलेली आग की जी आपण कंट्रोल करू शकत नाही, जी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे असते, तिला आपण फॉरेस्ट फायर असं म्हणतो. पॉस्चर्स अँड ग्रासलँड्स ड्यू टू द नॅचरल और मॅनमेड कॉजेस फॉरेस्ट फायर टेक्स प्लेस. हा ग्रासलँड आहे, जे मैदानी गवताळ प्रदेश आहे, गवताळ प्रदेश आहे. तर अशा ठिकाणी मॅनमेड ऍक्टिव्हिटीमुळे, मानवकृतीमुळे किंवा निसर्गतः ही आग लागू शकते. फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट ट्रेमेंडस स्पीड. जंगलात लागलेली आग ही खूप तीव्रतेने पसरते, खूप जलद गतीने ही आग पसरत असते. नाउ वी लर्न अबाउट द इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर. ग्रेट डॅमेज ऑफ नॅचरल वेल्थ अँड biodiversity. Forest fire is responsible for great damage of life of animals. Similarly, it is also responsible for the damage of natural wealth and biodiversity. जंगलात लागलेली आग ही जंगलातील प्राण्यांसाठी धोकेदायक असते, त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये होत असतो. त्याचबरोबर जंगलाची जी वेल्थ आहे, जंगलातील जे आरोग्य आहे हे खराब होतं आणि जंगलामध्ये जे बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे जैविक विविधता जी असते ही सुद्धा या आगीमुळे नष्ट होत असते. अँड सेकंड इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर इज पोल्युशन. जंगलात लागलेल्या आगीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत असते. दीज आर ऑल द इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर्स.